नमस्कार. शक्तिपाताची दीक्षा मिळाल्यानंतर बरीच वर्ष मी साधना केली. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की साधना नक्की कशी करावी. खरं तर देहधारी गुरुचा गायडन्स हा खूप महत्वाचा असतो. श्री 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 108 शक्तिपाताचार्य अच्युत विभूते यांच्याकडून मी गाणगापूर या ठिकाणी दीक्षा घेतली. या दीक्षेनंतर गुरुजींनी जे काही नियमावली सांगितली ती मी फॉलो केली. ती नियमावली मी तुम्हाला सांगते, पण तरीही एक लक्षात ठेवा की जोपर्यंत शक्तिपात होत नाही गुरुकडून शिष्याला, तोपर्यंत कुंडलिनी ऍक्टिव्हेशन होत नाही, हेही लक्षात ठेवा. बऱ्याचदा तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाता, कधी कधी काही खूप मोठी रक्कम पे करून तुम्ही विशिष्ट दीक्षा घ्यायला जाता. पहिली गोष्ट तर ही की कुठलीही दीक्षा म्हणजे गुरुकडून जेव्हा शिष्याला एखादी दीक्षा मिळते किंवा शक्तिपात होतो तर तो पैशांमध्ये मोजला जात नाही मुळात. त्यामुळे मला असंही सांगणारे काही लोक आहेत की अमुक ठिकाणावरून दीक्षा घेतली आणि त्याच्यासाठी आम्ही एवढे फी पे केली, 51,000 पे केली, 1,00,000 रुपये पे केली आणि मग आम्ही तिथे इतके दिवस थांबलो आणि मग आम्ही ती दीक्षा घेतली. पैसे देऊन दीक्षा घेतली जात नाही. जी गुरु शिष्य परंपरा आहे त्याच्यामध्ये पैशाचा मोल नाही आहे. तिथे पैसे देऊन घेतलेली दीक्षा ही तसं बघायला गेलं तर गुरु शिष्य परंपरेमध्ये अमान्य आहे. पण जर समजा एखादा मोठा इव्हेंट आहे आणि मग त्याचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून म्हणजे तुमचं राहणं खाणं याच्या हिशोबाने जर काही अमाऊंट घेतली असेल तर ते ठीक आहे. मात्र मी गुरु आहे आणि तू माझा शिष्य आहेस आणि म्हणून तू 51,000 भर किंवा 1,00,000 रुपये भर किंवा XYZ अशी अमाऊंट भर असं जर सांगितलं गेलं तर मग ही गुरु शिष्य परंपरा नाही. मी जेव्हा बाबांकडून दीक्षा घेतली तेव्हा आम्ही असंख्य लोक होतो, 500च्या वर लोक होतो आणि त्या हॉलचं कॉन्ट्रीब्युशन आणि तिथल्या जेवणाचं कॉन्ट्रीब्युशन एवढं आम्ही दिलेलं. बाबांकडून जेव्हा दीक्षा घेतली त्याच्यानंतर मी जर सांगितली काही नियमावली आहे श्वासांची तर ती करावी लागते. पांढरी घोंगडी हा त्याच्यातला महत्वाचा भाग होता. अभक्ष्य भक्षण करू नये हा दुसरा भाग होता. पहाटेचा साधारण 3:30 ते 4चा प्रहर होता. त्यावेळी उठून पहिल्यांदा आम्हाला दत्त संप्रदायाचा जो काही मंत्र मिळाला, मंत्राच्या त्या 10 माळा असा तो काउंट होता. 10 माळा सकाळी पहाटे आणि 10 माळा संध्याकाळी किंवा रात्री असा तो नियम होता. म्हणजे टोटल 20 माळा त्या जपाच्या करायच्या होत्या आणि साधारण 1 वर्ष लागणार होतं. जो जप काउंट दिला होता तो पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष लागणार होतं. साधना सुरू झाल्यानंतर एक अनुभव आणि एक प्रचिती यायला लागली. कधी कधी माळ गळून पडायला लागली, काही विचित्र गोष्टी नजरेसमोर दिसायला लागल्या, शरीर डुलायला लागलं. मग ह्या सगळ्या प्रश्नांचे काय अर्थ लागतात हेच समजत नव्हतं. मग त्यावेळी गुरुजींकडून त्या गोष्टींचं मार्गदर्शन घेतलं. ह्या गोष्टी का घडतायत हे विचारलं. असंख्य प्रश्न उभे राहिले. जेव्हा दीक्षा घेतली, साधना सुरू झाली. साधना मार्गामध्ये काही शिष्य अग्रणी असतात, काही खूप स्लो असतात, काहींना काहीच अनुभूती येत नाही. पण शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवरती अद्भुत बदल घडतात. दीक्षा घेण्याच्या आधीचा माझा स्वभाव किंवा विचार करण्याची पद्धती आणि दीक्षा घेतल्यानंतर गुरुच्या सानिध्यात काही दिवस राहून गुरूंच्या मार्गदर्शनामुळे जी साधना झाली त्याच्यामध्ये ज्या गोष्टी पाहिल्या त्या शब्दामध्ये सांगू शकत नाही. अशा गोष्टी पाहिल्या किंवा अनुभवल्या आणि त्याच्यामुळे स्वभावामध्ये एक शांतपणा आला, स्थिरता आली, चंचलपणा गायब झाला आणि त्या स्थिरतेमुळे बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं की मी जेव्हा बाबांना विचारलं की दीक्षा का घ्यावी किंवा गुरु कशासाठी पाहिजे, तेव्हा बाबांनी असं सांगितलेलं की एखादी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे भौतिक जीवनातली तर त्याला साधारण समजा 20 वर्ष लागली तर साधना मार्गातून हा वेळ कमी होतो आणि किमान 5 वर्षातच त्या तुमच्या गोष्टी साध्य होतात. थोडक्यात काय तर भौतिक सुखांसाठी किंवा भौतिक गरजांसाठी तुम्हाला कुठे पळावं लागत नाही. पैसा हा आयुष्याचा महत्वाचा भाग जरी असला तरी त्याच्यासाठी तुम्हाला पळावं लागत नाही. तुम्ही जी कार्य करता त्या कार्यांमध्ये तुम्हाला यश येत जातं, स्थिरता येत जाते आणि पैसा तुम्हाला फॉलो करतो. त्याच्यामुळे पैशासाठी तुम्हाला पळावं लागत नाही. मी ज्योतिषचं प्रॅक्टिस करत होते आणि पुण्याच्या ठिकाणी भोर नावाच्या एका छोट्या गावामध्ये माझं प्रॅक्टिस चालू होतं त्यावेळी. आणि जेव्हा मी दीक्षा घेतली त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की माझ्या रिडिंगमध्ये खूप जास्त ॲक्युरसी आली. म्हणजे इतर ज्योतिषी आणि मी, मग याच्यामधला फरक असा होता की मी दत्त संप्रदायाची दीक्षा घेतली होती, मी त्या शक्तिपात योगाच्या मार्गावरती चालले होते आणि सोबत मी रिडिंग घेत होते. तर त्या रिडिंग मध्ये ॲक्युरसी येत होती. बऱ्याचदा अचानक तोंडून निघालेले काही शब्द आहेत ते खरे ठरत होते. लोक फिरून येत होते
4-6 महिन्यांनी आणि सांगत होते की ताई तुम्ही असं असं सांगितलं होतं आणि असं असं झालं. पत्रिका उघडून बघितलं तर मी ते प्रेडिक्शन का केलं होतं, कसं केलं होतं हेच मला कळत नाही. पण ज्या अर्थी ते दत्त नाम अखंड चालू होतं त्या अर्थी उत्तर देणारी कदाचित मी नव्हते. जो जातक दत्त संप्रदायाच्या ज्योतिषाकडे आला होता त्या अर्थी उत्तर देणारा सुद्धा कदाचित दत्त महाराजच असतील. लोकांचे प्रश्न सॉल्व्ह होत गेले. तर याचं 100% क्रेडिट आहे हे त्या दत्त शक्तीलाच आहे. मी तर निमित्त आहे, मी तर माध्यम आहे. पण दत्त भक्तीत असल्यामुळे आणि अखंड नामजाप असल्यामुळे कदाचित ती रिडिंग्स बरोबर येत होते. तर हा माझा अनुभव हा त्या साधनेमुळे पॉसिबल झाला. दत्त संप्रदायाची साधना, शक्तिपात दीक्षेचा जो काही जागर होता त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल होत गेलं. थोडक्यात काय तर साधना ही तुम्हाला भौतिक, आध्यात्मिक, मानसिक या सगळ्या पातळ्यांवरती खूप सक्सेस करते. चित्त तुमचं स्थिर व्हायला, मनामध्ये शांती प्राप्त होण्यासाठी सुद्धा साधनेची गरज असते. आपण प्रापंचिक आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. बराच असा वर्ग पण आहे की जो वेल क्वालिफाईड आहे आणि तो अध्यात्म या मार्गाला मानत नाही, किंवा असाही वर्ग आहे की खरंच वेल क्वालिफाईड आहे. US किंवा इतर मोठ्या मोठ्या जगामधल्या मोठ्या देशांमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये CEO म्हणून काम करणारे लोकही आहेत आणि ते या संप्रदायाशी बिलॉंग करतात किंवा शक्तिपाताची दीक्षा घेतलीये आणि ते आज त्यांच्या क्षेत्रांमध्ये खूप अग्रणी काम करतात. कुठल्याही क्षेत्रात कार्य करत असताना तुम्ही मानसिक दृष्ट्या खूप स्ट्रॉंग असायला हवं, किंवा तुम्ही तुमच्या निर्णयांवरती, तुमचे जे निर्णय असतात त्या निर्णयांवरती तुम्ही ठाम असायला हवं. कुठल्या मार्गाने जायला पाहिजे, कुठल्या मार्गाने जायला नाही पाहिजे हे सुद्धा सांगण्यासाठी ही साधना आपल्याला मदत करते. भरपूर सारे रस्ते आयुष्यात येतात पण कुठल्या रस्त्याने जायचं कळत नाही. तर अशा वेळी साधना मार्ग हा तो मार्ग आहे की ज्याच्यात तुम्हाला कळतं की आता पुढे काय वाटचाल करावी लागेल आपल्याला आणि आपल्याला कुठल्या दिशेने ठामपणे निघायचं, हे सगळं सांगणारा दत्त संप्रदायाचा ही दीक्षा असते, ही साधना असते. तर त्यामुळे मला इतर संप्रदायांचं फार काही मी त्याच्या खोलात गेले नाही किंवा मी त्याचा कधी अभ्यास केला नाही. पण खूप लहानपणापासून दत्त भक्तीमध्ये असल्यामुळे किंवा दत्त हे एकमेव देवता ज्याच्या मी खूप लहानपणापासून प्रेमात असल्यामुळे या मार्गावरती मला जे मिळालं ते मी तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून किंवा युट्यूबच्या अकाउंटवरून माझे काही खूप लहानपणापासूनचे दत्त भक्तीतले काही अनुभव आहेत. कदाचित तुम्ही दत्त भक्त असाल आणि तुम्हालाही वाटत असेल की आपल्याला असे असे अनुभव येतात पण मग ते खरंच आहेत का, किंवा आपल्याला भास होतोय का, आपण कुणाला शेअर केलं तर लोक हसतील आपल्याला. तर त्यासाठी म्हणून मी काही एपिसोड्स करेन इथे युट्यूबवर की ज्याच्यामध्ये मी माझे अनुभव तुमच्याशी शेअर करेन. जर तुम्ही दत्त भक्त असाल किंवा एखाद्या स्पेसिफिक देवतेची साधना करत असाल तर तुम्हालाही कदाचित तुमच्या भक्तीवरती विश्वास येईल आणि तुमची भक्ती ही दिवसेंदिवस प्रगत होत जाईल. चॅनलला नक्की फॉलो करा जेणेकरून पुढचे काही व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईन. त्याच्यामध्ये भरपूर सारी माहिती साधना आणि दत्त संप्रदाय याच्याविषयी सांगेन. धन्यवाद.